नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जेव्हा गणेश चतुर्थी, संकष्टी किंवा अंगारकी येते तेव्हा आपण बापाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक बनवतो. मग नैवेद्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो, गव्हाच्या पिठाचे बनवतो आणि मैद्याचेही बनवतो. परंतु आज आपण कोकण पद्धतीचे नाचणीच्या पिठाचे पौष्टिक मोदक बनवणार आहोत. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, आयर्न, कॅल्शियम असल्यामुळे नाचणीचे पदार्थ आवर्जून खावेत. त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. प्रथम आपण मोदकाचे सारण तयार करूया. त्यासाठी या कढईमध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. ही 1 वाटी. आणि ही 2 वाटी. दोन वाट्या ओल्या नारळाचा चव आणि 1 वाटी सेंद्रिय गूळ. आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत. 7-8 काजू आहेत, 6-7 बदाम आणि 4 अक्रोड. हे मी जाडसर बारीक करून घेतले. आणि हे मिश्रण आपल्याला ही कढई गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आणि हा मिश्रणातील गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळायचे. मोदकाचे सारण तयार झाले. गूळही पूर्णपणे विरघळलाय. मिश्रण जास्त कोरडे करायचे नाही. त्यामुळे गॅस बंद करूया. या सारणामध्ये ही थोडीशी जायफळ पावडर घालूया. आणि हा 1 चमचा वेलची पावडर. मिक्स करून हे सारण बाजूला ठेवूया. आणि नाचणीच्या पिठाची उकड तयार करूया. त्यासाठी मी हे नाचणीचे पीठ घेतले. या वाटीने आपल्याला पीठ घ्यायचे आहे. पीठ अशा प्रकारे दाबून वाटी भरून घ्यायची. ही 1 वाटी. तर याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. या पातेल्यामध्ये पाणी घेते. अशा प्रकारे फुल भरून नाही घ्यायची, तर थोडी कमी घ्यायची. अशा प्रकारे. आता ही पातेले आपण
गॅसवर ठेवूया. पाण्याला उकळी काढून घ्यायची. हे पहा, पाण्याला नुकतीच उकळी आलेले आहे. उकळी आल्या आल्या लगेच पीठ घालायचे नाही, तर पाणी चांगले 1 मिनिट उकळून घ्यायचे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचे नाही. हे पहा, पाण्याला उकळी येऊन जवळजवळ 1 मिनिट झाले. आता आपण या पातेल्यामध्ये हे पीठ घालूया. आणि हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचे. फ्लेम मिडियमच ठेवायची. पहा, पीठ व्यवस्थित मिक्स झाले. आता ही उकड थंड होईपर्यंत झाकून ठेवायची आणि गॅस बंद करायचा. पहा, उकड थंड झालेली आहे. थोडीशी गरम आहे आणि थोडीशी गरम असतानाच आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनिटे मऊ होईपर्यंत मळून घ्यायची. सुरुवातीला पाणी न लावताच अशा प्रकारे उकडीचा गोळा बनवून घ्यायचा. आता आपण हाताने थोडे थोडे पाणी वापरून उकड व्यवस्थित मळून घ्यायची. अशा प्रकारे हाताने 4 ते 5 वेळा पाणी घेऊन 2 हाताने अशी छान मळून घ्यायची. हाताला जर चिकटली तर थोडा पाण्याचा हात लावायचा. छान मऊ आणि चिकट अशी उकड तयार झालेली आहे. आता आपण मोदक बनवूया. मोदक बनवण्यासाठी पिठाचाच वापर करायचा. हे नाचणीचे पीठ आहे. लिंबाची गुळ घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण मळून घ्यायची दोन्ही हाताने. अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून घ्यायची. आपण पाणी तयार करणार आहोत.
पहा, छान अशी पातळ पारी तयार झालेली आहे. आता आपण या पारीला कळ्या तयार करून घेऊया. पारीच्या तळापासून कळी तयार करायची. त्या पारीमध्ये आपण मोदकाचे सारण भरूया. आणि उजव्या हाताने अशा प्रकारे या कळ्या बंद करून घ्या. मोदक बनवताना डाव्या हाताने सुद्धा खालच्या बाजूने थोडा प्रेस करायचा आहे. तुकड हाताची पडते तर थोडा हाताला पीठ लावून घ्यायचे. पेस्टाचे पीठ काढायचे. छान मोदक तयार झालेला आहे. आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आता पारी लाटून मोदक बनवूया. उकडीची गोळी थोडी छोटी घ्यायची. पारी लाटून घ्यायची. ज्या भागाला जास्त पीठ आहे ना तो भाग वरती ठेवायचा आणि कमी पीठवाला खालच्या साईडला ठेवायचा. पारी समजा लाटण्याला चिटकली तर थोडेसे पीठ लावून घ्यायचे. हा खालचा भाग जो भाग आहे ना तो आतमध्ये घ्यायचा. हाताने बनवलेल्या पारीपेक्षा लाटूनही खूप छान पातळ पारी तयार झालेली आहे. आता कळ्या पाडून घेऊया.
काढणे. छान मोदक तयार झाले. हे पहा, आपले मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी हे पाणी उकळायला ठेवते. हे पहा, आपले मोदक बनवून तयार झाले आहेत. आता आपण हे मोदक वाफवून घेऊया. त्यासाठी या मोदकाच्या जाळीला मी थोडेसे तेल लावून घेते. चमच्यानेच लावते. तेलाऐवजी केळीचे पान किंवा हळदीचे पान जाळीमध्ये ठेवून सुद्धा मोदक वाफवू शकतात. आता आपण या डाळीमध्ये मोदक ठेवूया. हे पहा, मोदक वाफवण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले होते. त्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता या पातेलीवर आपण मोदकाची जाळी ठेवूया. त्या जाळीवर झाकण ठेवायची आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटे हे मोदक वाफवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मोदक वाफवून झालेले आहेत. हे मोदक आपण आता या प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असे वाफले गेले. प्लेटला सुद्धा चिकटलेले नाहीत. चार मोठे जे मोदक आहेत ते मी हाताने पारी तयार करून बनवलेले आहेत. आणि हे जे छोटे दिसतात ना, ते पारी लाटून तयार केले. तर मी तुम्हाला हे हाताने केलेला मोदक पारी ओपन करून दाखवते. छान असे वापरत आणि पारी छान पातळ झाली. आणि हा पारी लाटून केलेला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नाचणीच्या पिठाचे मोदक नक्की करून बघा. धन्यवाद.